हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असा मुलांच्या टिफिनसाठी एक पराठा बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर इथे गव्हाचं आणि मैद्याचं मिक्स पीठ आपण घेतलेलं आहे। ह्या एकाच पिठाचा गोळा घरी राहिलेला म्हटलं ह्याच्यापासून काहीतरी बनवूयात, म्हणून मग विचार केला की आपण मुलांच्या टिफिनसाठी अगदी छान असा पराठा बनवू शकतो। त्यासाठी आता ह्या एकाच गोळ्याचे आपण दोन छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। तुम्ही नुसतं जे आपण चपातीसाठी गव्हाचं पीठ मळतो ते पण घेऊ शकता किंवा रोटीसाठी मैद्याचं पीठ मळतो तेही घेऊ शकता। दोन्हींनीही सेमच पराठा बनतो। आता इथे आपण ह्याच्या छोट्या छोट्या दोन पोळ्या लाटून घेऊयात, अगदी पातळ अशा। आता दोन्हीही पोळ्या आपण इथे लाटून घेतलेल्या आहेत। त्यातली एक पोळी आपण इथे ठेवूयात। आता त्या पोळीवरती आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। मुलं जास्त तिखट खात नाही म्हणून खूप जास्त लाल तिखट नाही टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे फक्त फ्लेवर येण्यासाठी। त्यानंतर आता यावरती आपल्याला भरभरून अशी कोथिंबीर टाकायची आहे। त्यानंतर आपण इथे वापरलेला आहे मोझरेला चीज, अगदी भरभरून असं मोझरेला चीज टाकायचं आहे। तुम्ही प्रोसेस्ड चीज किंवा स्लाइस चीज सुद्धा यामध्ये वापरू शकता, पण मोझरेला चीजने जे चीज पूल येतो तो मुलांना खाताना अगदी छान वाटतो, मुलं आवडीने खातात, म्हणून आपण इथे मोझरेला चीज वापरलेला आहे। त्यानंतर ही जी दुसरी पोळी आपण करून घेतली ती यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे। याच्या कडा पूर्णपणे बंद करून घ्यायच्यात आणि यावरती आता आपल्याला तीळ पेरायचे। आपण इथे गावरान तीळ वापरलेले आहेत, अगदी भरभरून मुलांच्या आवडीप्रमाणे तीळ तुम्ही इथे टाका। आता हे थोडं आपण लाटून घेऊया। ह्याच्या कडा फक्त आपल्याला थोड्याशा लाटून घ्यायच्यात, अगदी हलक्या हाताने लाटून घेऊया, नाहीतर पोळी खाली चिटकली जाईल। बस आता इतकंच आपल्याला टाकायचं आणि आपला पराठा आता तयार आहे। त्याला आपण मस्त असं शेकून घेऊयात। तव्यावरती आपण बटर टाकलेला आहे, बटरमध्ये हा पराठा आपण शेकून घेणार आहोत। तुम्ही तुपावरती सुद्धा शेकून घेऊ शकता, मुलांना जर तूप आवडत असेल तर। आधी ना हाताच्या साहाय्याने दाब देऊन पराठा एका बाजूने छान असा शेकून घ्यायचा आणि मग तो आपण पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया। अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये बटर तुम्ही इथे लावू शकता, तुपाचा वापर करू शकता। आता सध्या शाळेमध्ये मुलांना रोज डबा द्यायला लागतो, मग प्रत्येक मम्म्यांना प्रश्न पडलेला असतो की मुलांच्या टिफिनला काय द्यायचं। अशा वेळी तुम्ही हे पदार्थ देऊ शकता। आणि कधी कधी काय होतं की मुलांच्या आवडीची भाजी नसेल डब्यामध्ये तर मुलं नुसती सुकी पोळी खातात, भाजी खातच नाहीत। मग अशा वेळी कधीतरी अशा पद्धतीचे पराठे दिले की मुलं अगदी पोटभर खाऊन येतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असे पराठे बनवायला खूप सोपे असतात, अगदी झटपट बनतात, यांची काही पूर्वतयारी सुद्धा करावी लागत नाही आणि मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने खातात। शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे पराठे चालतात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असा पराठा बनून तयार आहे। दिसायला जितका छान दिसतोय ना, खायला तितकाच भारी लागतं। टोमॅटो सॉस वगैरे सोबत दिला तर मुलं अगदी आवडीने खातील। खूप सोपी पण तितकीच चविष्ट अशी ही चीज पराठ्याची रेसिपी आहे। तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करून पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। इथे तुम्ही पाहू शकता पराठा किती मस्त झालाय, आतमध्ये चीज सुद्धा अगदी छान असं मेल्ट झालंय। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।